कधी विचार केलाय की पृथ्वीवर सगळीकडे सारखे जीव का नाहीत? कुठेतरी लाखो प्रजाती तर दुसरीकडे अगदी मोजक्याच. हे असं का? आणि गंमत म्हणजे निसर्गाच्या याच विषम वाटपामुळे माणसामाणसात एक मोठा नैतिक संघर्ष उभा राहतो. चला, आज आपण हेच कोडं उलगडणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की पृथ्वीवर जीवसृष्टी सगळ्यात जास्त कुठे आहे आणि त्यामुळे वाद का निर्माण होतो? हाच प्रश्न खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तो निसर्गाला थेट मानवी व्यवहारांशी जोडतो. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे ॲमेझॉनचं जंगल, जिथे लाखो प्रकारचे जीवजंतू आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आर्क्टिकचा बर्फाळ प्रदेश, जिथे मोजून काही प्रजाती तग धरून आहेत. म्हणजे किती टोकाचा फरक आहे हा. पण असं का? एवढी मोठी तफावत का बरं असावी? चला, याच रहस्याचा छडा लावूया. ठीक आहे, तर मग या असमान वितरणामागे काहीतरी विज्ञान असणार, बरोबर? चला, तेच समजून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न आहे लॅटिट्युडिनल ग्रेडियंट. आता हे नाव ऐकून गोंधळू नका. याचा सरळ सोपा अर्थ आहे, तुम्ही विषुववृत्तापासून म्हणजे पृथ्वीच्या मध्यापासून जसजसे ध्रुवांकडे जाल तसतशी जैवविविधता कमी होत जाते. सोपा आहे नाही का? बरं, मग विषुववृत्ताजवळ म्हणजे या उष्णकटिबंधीय प्रदेशातच एवढी जैवविविधता का एकवटली आहे? यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे इथलं हवामान बऱ्यापैकी स्थिर असतं. वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या प्रजातींना उत्क्रांत व्हायला लाखो वर्षांचा अविरत वेळ मिळाला. या सगळ्यामुळेच इथली प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जीवनिर्मितीची क्षमता प्रचंड वाढली. पण थांबा, गोष्ट फक्त अक्षांशाची नाहीये. जैवविविधता उंचीनुसार सुद्धा बदलते. हा आहे दुसरा महत्त्वाचा पॅटर्न, अल्टिट्यूडनल ग्रेडियंट. विचार करा, तुम्ही डोंगर चढताय. जसजसं उंच जाल तसतसं काय होतं? तापमान कमी होतं, हवा विरळ होते, म्हणजे ऑक्सिजन कमी होतो, आणि झाडांना वाढायला मिळणारा वेळही कमी होतो. साहजिकच अशा कठीण परिस्थितीत फार कमी जीव तग धरू शकतात. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं असेल तर तो म्हणजे आपला हिमालय. हिमालयाच्या पायथ्याशी बघा, किती घनदाट जंगलं आणि प्राण्यांची वर्दळ असते. आणि आता जरा वर शिखरांकडे नजर टाका, जिथे फक्त बर्फ आणि विरळ हवा आहे. दोन्ही ठिकाणच्या जीवसृष्टीत जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे, तर आपण निसर्गाचे हे पॅटर्न्स पाहिले, पण आता जरा मानवाच्या दृष्टिकोनातून बघूया. जिथे कुठे ही जीवसृष्टी एकवटलेली आहे, तिथे माणसाला असं काय दिसतं की तो तिकडे खेचला जातो? नक्की कशाचा शोध सुरू होतो? या शोधाला एक वैज्ञानिक नाव आहे बायोप्रॉस्पेक्टिंग. याचा अर्थ काय? तर निसर्गात म्हणजे या जैवविविधतेत विज्ञानासाठी आणि औषध निर्मितीसाठी काहीतरी मौल्यवान सापडतंय का, याचा पद्धतशीरपणे शोध घेणं. औषधं, शेती किंवा इतर उद्योगांसाठी काही नवीन मिळू शकतं का, हे पाहिलं जातं. हा एक प्रकारे निसर्गात दडलेल्या खजिन्याचाच शोध आहे. एक गोष्ट तर नक्की आहे, जिथे कुठे काहीतरी मौल्यवान आहे तिथे त्याचा शोध घेतलाच जाणार. पण प्रत्येक शोध हा चांगल्याच हेतूने किंवा योग्य मार्गाने होतो असं नाही. आणि इथेच या कथेला एक वेगळं, जरा गडद वळण मिळतं. इथूनच संघर्षाची ठिणकी पडते. तर मग हा शोध चांगला कधी असतो आणि वाईट कधी? म्हणजेच बायोप्रॉस्पेक्टिंग आणि बायोपायरसी यात नेमका फरक काय आहे? बायोप्रॉस्पेक्टिंगच्या अगदी उलट आहे बायोपायरसी. याला आपण जैविक चोरी म्हणू शकतो. यात काय होतं? तर नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तिथल्या स्थानिक लोकांचं जे पिढ्यानपिढ्यांचं ज्ञान आहे ते त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना कोणताही मोबदला न देता वापरलं जातं, आणि त्यातून होणारा सगळा फायदा कंपन्या स्वतःकडे ठेवतात. चला, हा फरक जरा नीट समजून घेऊ. बघा, बायोप्रॉस्पेक्टिंग म्हणजे वैज्ञानिक शोध, ज्यात स्थानिक समुदायांना सोबत घेतलं जातं, त्यांना भागीदार मानलं जातं आणि फायद्यात वाटा दिला जातो. या उलट बायोपायरसी म्हणजे निव्वळ शोषण. यात त्या समुदायांच्या ज्ञानाचा आणि संसाधनांचा परस्पर वापर केला जातो, जणू काही ते फक्त एक वापरून फेकून देण्यासारखे स्रोत आहेत. एकीकडे सहकार्य आहे तर दुसरीकडे निव्वळ अन्याय. तर आता तुम्हाला वैज्ञानिक कारणं आणि मानवी हेतू दोन्ही कळले. आता या सगळ्याच्या मुळाशी जो नैतिक संघर्ष आहे तो पाहूया. आणि सगळ्यात मोठी विडंबना काय आहे माहितीये? जिथे निसर्गाने आपलं भरभरून दान दिलंय, म्हणजे जगातले जे सर्वात जास्त जैवविविधतेचे प्रदेश आहेत, नेमके तिथेच राहणारे स्थानिक आदिवासी समुदाय या जैविक चोरीला, या बायोपायरसीला सगळ्यात जास्त बळी पडतात. आणि हा अन्याय किती मोठा आहे ते या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. या जैविक चोरीतून जो काही प्रचंड फायदा होतो त्यातला जवळपास 75% वाटा मोठ्या कंपन्यांना मिळतो.
आणि ज्यांच्या पारंपरिक ज्ञानावर आणि नैसर्गिक संपत्तीवर हा सगळा डोलारा उभा आहे त्या स्थानिक लोकांना काय मिळतं तर फक्त 5% किंवा त्याहूनही कमी. किती मोठी आर्थिक विषमता आहे ही. एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त झाडं किंवा वनस्पतींची चोरी नाहीये. ही त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. ही चोरी आहे त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाची, त्यांच्या सांस्कृतिक वारशाची. हे एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वावरच केलेलं आक्रमण आहे. तर मग शेवटी आपल्यासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे निसर्गाकडून प्रेरणा घेऊन नवीन शोध लावणं तर गरजेचं आहे, पण इतिहासात ज्या चुका झाल्या, जो अन्याय झाला, त्याची पुनरावृत्ती न करता हे कसं साधायचं? विकास आणि न्याय यांचा मेळ कसा घालायचा? हा प्रश्न केवळ काही कंपन्यांपुरता नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच विचार करण्यासारखा आहे.